गण गण गणात पोते, गण गण गणात पोते. स्वागतम सुस्वागतम आपल्या विदर्भाच्या पंढरी श्री क्षेत्र गजानन महाराज नगरी शेगाव मधून. या शेगावचा गरम चहा प्यायला या. कारण आज आपली अफलातून तडकाफडकी नागपुराची जर्नी होणार थेट शेगाव ते चंद्रपूर. असं काही आहे संपूर्ण शेगाव बसस्थानक. टोटल 1 ते 12 फ्लॅट, 1 ते 6 आहेत स्पेशली विदर्भासाठी आणि उर्वरित 7 ते 12 मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागासाठी. नवीन BS6 बस शेगाव ते चंद्रपूर मार्गे अकोला, कारंजा, यवतमाळ, पुढे काय वणी, वरोरा आणि लास्ट स्टॉप चंद्रपूर. एकूण आपल्या प्रवासाचे अंतर आहे 400 किलोमीटर आणि यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी 8 ते 9 तास. बस पण जागेवर पॅक. नवीन बस 2x2 पूर्ण पुशबॅक सिस्टीम आणि अतिशय महत्वाचं USB चार्जिंग प्लग. ह्याच मेन सोयीसुविधा आहेत या नवीन ॲशले BS6 बसमध्ये. शेगाव ते चंद्रपूर या मार्गावरती 2 बसेस धावतात, सकाळी 8ची, सकाळी 9ची. मी ज्या बसने प्रवास करतोय शेगाव ते चंद्रपूर सकाळी 8चा टायमिंग आहे आणि दुसरी जी बस आहे 9ची थेट शेगाव ते बल्लारपूर. आणि बरोबर सकाळी 8:05 आपली बस रवाना होते शेगाव बसस्थानक फ्लॅट क्रमांक 2 नंबरवरून. तर गजानन महाराजांच्या नामस्मरणाने आपल्या 400 किलोमीटरच्या चंद्रपूर प्रवासाला सुरुवात करूया. बोला संत शिरोमणी गजानन महाराज की जय. शेगाव चंद्रपूर या बसने आतापर्यंत बरोबर 1 तासात 50 किलोमीटर प्रवास पूर्ण केला. अकोला जिल्ह्यात अकोला बस स्टँड या ठिकाणी येऊ. एकूण 10 ते 12 फ्लॅट, सगळे पॅक. नमस्कार माऊली. बरं ना? बरं आहे. जरा कमेंट करून सांगा कोण कोण आहेत व्हिडिओ बघणारे अकोल्यामधून. #आम्ही अकोलाकर. आपली बस लागली फ्लॅट क्रमांक 15 नंबरला. ज्या बसेस पास होतात कारंजा मार्गे पिंचड, जमकेश्वर, धानोरा, टिटवा. अकोल्यावरून आपण जाऊ शकतो थेट अमरावती, नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय मार्ग 53 पकडत. आणि दुसरा येतो थेट हैदराबाद, वाशिम, हिंगोली, नांदेड राष्ट्रीय महामार्ग 161. परंतु आपला जो प्रवास होणार आहे फक्त कारंजा लाड अलीकडे राष्ट्रीय मार्ग 53 पर्यंत आणि नंतर कारंजा लाड, यवतमाळ, पुढे मग वणी असं करत थेट चंद्रपूर. माझ्या समोर आहे अकोला मध्यवर्ती बस स्थानकातून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आणि लेटेस्ट अपडेट आहे मार्च 2025 पासून. बाय अकोला शहर. भेटूया पुन्हा एकदा नवीन प्रवासामध्ये, नवीन शहरामध्ये, नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्यासमोर चालते नवीन लालपरी गोंदिया आगाराची भंडारा विभाग. कोणती आहे माहिती का? बुलढाणा गोंदिया. राष्ट्रीय महामार्ग 53चा प्रवास पूर्ण झाला आपला मूर्तिजापूर या ठिकाणी येऊन आणि तेथून आपण आलो थेट कारंजा लाड या रोडला. अजून आपलं अंतर आहे कारंजा लाडसाठी फक्त आणि फक्त 30 किलोमीटर.
बुलढाणा अकोला हे 2 जिल्हे क्रॉस करत प्रवेश केला आपण वाशिम जिल्ह्यामध्ये आणि वाशिम जिल्ह्याचे कारंजा लाड बस स्थानक या ठिकाणी आपली गाडी पोहोचली ठीक बरोबर सकाळी 11:15 वाजता. कारंजा लाडला गाडी येऊन बऱ्यापैकी रिकामी झाली. आता तेवढीच भरणार पण आहे. इथून सगळी पब्लिक दारवा पुढे यवतमाळ वणी साईडला जाणारी आहेत आणि आता बस पूर्णपणे पॅक. विदर्भ साईडला एसटी बस म्हटली तर पॅक झालीच पाहिजे, नाहीतर एसटी बस कामाची नाही. शेगाव चंद्रपूर या बसची पण माहिती घेतली तर चंद्रपूर आगार यांच्यातर्फे चालवणारा रूट आहे शेगाव ते चंद्रपूर, चंद्रपूर ते शेगाव. टायमिंग लक्षात ठेवा, सकाळी 8 वाजता शेगावरून आणि चंद्रपूरवरून ठीक सकाळी 6:15 वाजता. कारंजा नंतर आपली बस झाली थेट दारवा यवतमाळ दिशेने थेट डावीकडून आणि पुढचा उजवीकडचा छत्रपती संभाजीनगर या दिशेने जातो. दारवा वेलकम टू यवतमाळ. आतापर्यंत मंडळी दारवा या ठिकाणी पोहोचलो असून 150 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला शेगाव ते दारवा बस स्टँड या ठिकाणी येऊन. असा काही संपूर्ण बस स्टँड जुना बस स्टँड आहे. एकूण 6 फलाट जिथून तुम्हाला यवतमाळ म्हणजे अर्थातच विदर्भाच्या नागपूर पुढे पांढरकवडा यवतमाळ पुसद या साईडला बसेस मिळतील आणि पलीकडे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा. शेगाव ते चंद्रपूर एकूण 400 किलोमीटरचा प्रवास आणि यासाठी लागणारे तिकीट भाडे महिलांसाठी आहे 327 रुपये आणि या बसमध्ये 1/4 ही योजना सुरू आहे. त्याचे तिकीट भाडे आहे शेगाव ते चंद्रपूर प्रति व्यक्ती 164 रुपये. 2 तिकीट भाडे सांगितले आहे. तर यावरून अंदाज लावा, जे कोणी आहेत गणित तज्ञ कॅल्क्युलेट करा आणि सांगा फुल तिकीट भाडे किती असेल. शेगाव ते चंद्रपूर पुन्हा सांगतोय, महिलांसाठी 327 आणि 1/4 साठी 164. आता पुरुषांचे किती नक्कीच कॅल्क्युलेट करून सांगा. दारवाच्या पुढे येत आपण लागलो बोरी या ठिकाणी आणि आपली गाडी थांबली 20 मिनिटासाठी जेवायला. आपल्यासोबत अजून बसेस लागले आहेत नागपूर जालना पुढे मग नागपूर सगळे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. अरे वा, अजून एक नवीन लालपरी रिसोर्ट आकाराची. जेवणासाठी गाडी थांबली खरी पण नाश्ता आहे फक्त, म्हणजे समोसा भजी उसळ असे काही मेनू आहेत. भजी पॅटीस रोल आहेत कुठले काय माहिती आणि गरमागरम सामोसे. जेवण पाहिजे तसं नाहीये, म्हणजे वरण भात किंवा दाल खिचडी वगैरे काहीच नाही. आणि म्हटलं तेलकट समोसा उसळ बिसळ काही नको. एक खोबऱ्याचे लाडू घेतले 2 आणि 2 लस्सी, एक शोभराज भाऊसाठी आणि एक मला. जेवण खाणं झालं आपलं लाडू आणि लस्सी. आता पुढे लागेल यवतमाळ बस स्थानक आणि यवतमाळचं नवीन बस स्थानक पाहून कसं वाटतंय तिकडे गेलं बघूया.
नंतर जो काय रस्ता लागला एकदम सिंगल वेने, आजूबाजूला दाट झाडी आणि मधोमध लाल तांबूस माती, अप्रतिम. एका क्षणासाठी असं वाटतं की चक्क मी मालवण वेंगुर्ला रोडने प्रवास करतोय. विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती नंतर तिसरा सर्वात मोठा जिल्हा तो म्हणजे आपला यवतमाळ. आणि यवतमाळला येऊन आतापर्यंत आपल्या 210 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. ठीक दुपारी 1:10 यो पोरगा बघा हाय करतोय. आणि बघू शकता बस स्टँड वरती सध्या तुफानी गर्दी आहे, तुफानी. आपली बस लागली फ्लॅट क्रमांक 7 नंबरला. तहान लागली आहे, पटकन पाणी घेऊन नाथजल 4 बॉटल द्या ना, नाथजलच्या 4 बॉटल. यवतमाळचं नवीन बस स्टँड. मागे आलो तर कामकाज सुरू होतं, आता हायटेक मध्ये केलंय. या ठिकाणी 10 पलाट, त्या ठिकाणी 10 पलाट. आणि आपले 4 बॉटल तयार नाथजल. किंमत प्रति व्यक्ती 15 रुपये. आणि एसटी महामंडळाच्या नवीन जेअर प्रमाणे बस स्टँड वरती मिळणारे नाथजल ज्याची किंमत आहे 1 लिटरची 15 रुपये. आणि जी छोटी बॉटल मिळते 500 लिटरची त्याची किंमत आहे 9 रुपये. यवतमाळ ऐकू आले की लगेच आठवण येते, ती म्हणजे आमची लाडकी शकुंतला एक्सप्रेस. काय भो, तुम्हाला आठवून राहिले की नाही शकुंतला एक्सप्रेस? शेगाव चंद्रपूरचा प्रवास अतिशय लाभदायक. टाइम टू टाइम अरायव्हल, टाइम टू टाइम डिपार्चर. आणि यवतमाळ ते वणी या दरम्यान अनेक गावांचे दर्शन होते, जसे आसोली, येराड, मेटीखेडा, रुंजा इत्यादी काही. सुशेगात प्रवास घडवणारा हा मार्ग सर्वांनी नक्कीच पाहिला पाहिजे. वाजले 3:30, म्हणजे 3:30 होऊन गेले आहेत. 3:37. द ब्लॅक डायमंड ऑफ सिटी मध्ये आपला प्रवेश होतोय. म्हणजे कोळशांच्या खाणीसाठी सुप्रसिद्ध असलेला हा वणी तालुका, जिल्हा यवतमाळ. चंद्रपूर आहे पण वणी मात्र सुप्रसिद्ध कोळशांच्या खाणीसाठी.
वणी बस स्थानक जे आहे विदर्भातले, नॉट नाशिक साईड. आणि चंद्रपूरला जाण्यासाठी आपली गाडी लागली आहे फ्लॅट क्रमांक 8 नंबरला. काय समजत नाही कारण चंद्रपूरला बऱ्याच गाड्या येतात. चंद्रपूर, घुग्गूस, वरोरा. हां, आपली गाडी जाणार आहे वरोरा मार्गे. चंद्रपूर, भद्रावती या 2 मार्ग आहेत, घुग्गूस आणि वरोरा. आपला जो मार्ग आहे वरोरा. आणि वणी या ठिकाणी गाडी पोहोचली ठीक 3:40 म्हणजे बरोबर टाइम टू टाइम आपली गाडी आहे चंद्रपूरला पोहोचण्यासाठी. आपल्या बसच्या बाजूला लागली आहे मानव विकास बस, एस टी महामंडळाची मानव विकास बस. काहीच फरक नाही, ही लालपरी ही निळीपरी. शहरामध्ये पुतळे लावले ना, तिकडे तोंड करून वगैरे लावलेले असं म्हणतात. खरं फायनली बाबा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रवेश झाला. आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा बस स्थानक, विभाग चंद्रपूर. आणि आतापर्यंत जे जे बस स्टँड दाखवले सगळ्याच ठिकाणी अपडेटेड टाइम टेबल नाहीये, त्यामुळे माफ करा. जेवढं शक्य होतंय तेवढे आपण प्रयत्न करू, कारण जे बस स्थानक टाइम टेबल आहे ते प्रत्येक ठिकाणी चेंज झाले. आणि जे अपडेटेड आहेत ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. जसे की आजचे मिळाले कोणते, शेगाव, अकोला. फायनली पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे चंद्रपूर बस स्थानक. एकूण 400 किलोमीटरचा प्रवास जो 9.5 तासामध्ये पूर्ण झाला, ठीक संध्याकाळी 5:23. नवीन DS6 बस आहे, सीट पण नवीन आहे, सर्व सोयीसुविधा नवीन. परंतु प्रवासी वर्गांना मात्र घाणेरडच पाहिजे असतं. पाहू शकता या सीट वरती असं कोरलंय ना, ते कर्कटक नाही का पेन नाही, सगळं उपटून काढलंय स्पंजीवाला पार्ट. नशीब आतमधून ठीक आहे, पण बाहेरून मात्र बघा सीट पूर्ण खराब करून टाकली आहे. अजून एक हे बघा, पानाची गुटखा खाऊन पिचकारी इथंच मारायची, खिडकीवरती मारलेले आहेत. शेगाव ते चंद्रपूर हा प्रवास लावला आपले बस चालक यांच्यासोबत. नमस्कार माऊली, नाव आपलं? ज्ञानेश्वर कुर्मी. तुमचं घर कुठे, इकडचं का? घर चंद्रपूर. चंद्रपूर, अरे वा. हा बाबा पोहोचलो एकदाचा चंद्रपूरला. कोण कोण आहे चंद्रपूर मधून नक्कीच कमेंट करा. # आमचं चंद्रपूर. आणि राव काय गरमी होऊन राहिली ना, लय म्हणजे लय होऊन राहिले. काही म्हणा, चंद्रपूरचं जे काय बस स्थानक आहे एकदम नाविन्यपूर्ण. आता ते कसं ते पाहून घेऊ. एप्रिल मे मध्ये मला जितकी गरमी नाही झाली, जितका घाम नाही निघाला,
त्याहून दुप्पट इथे चंद्रपूरला मात्र तडाख्यात बसलं आहे. साधं एक झाडाचं पान हलत नाहीये. बस चालक बस आपले शोभराज भाऊ प्रत्यक्षात आंघोळ होते. विदर्भ साईडला अशा लाल परी बघायला मिळणं आता खूप क्वचित. काय मग आवडलं की नाही हायटेक चंद्रपूरचं बस स्थानक? एवढंच फक्त सांगू इच्छितो की स्वच्छता राखा. एसटी महामंडळ सुखाची सेवा. आता इथून डायरेक्ट उद्या सकाळी जर्नी थेट नागपूर दिशेने आणि आजचा मुक्काम देखील याच ठिकाणी चंद्रपूर बस स्थानकामध्ये. परंतु जी गाडी आली अकोला चंद्रपूर त्या बस चालक बस बोले की तुम्ही आमच्यासोबत थांबा रेस्टरूम मध्ये. आणि अशा प्रकारे आमचा आज रेस्टरूम मध्ये मस्तपैकी निवांत आराम होतोय. मग तुम्हाला शेगाव ते चंद्रपूर एसटी बस प्रवास व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. जय गजानन श्री गजानन. भेटूया आता एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.